नाव वाचूनच आई आणि आजीची आठवण आली ना. लहान असताना चपातीवरती लावलेला किंवा कधीतरी घरी ब्रेड आल्यावर त्याच्यावर लावलेला हा गुळांबा नक्की आठवत असेल. तेव्हा जाम आणि स्प्रेड हे खूपच नवीन होते, त्यामुळे त्याची घरी येण्याची शक्यताही तेवढीच कमी होती. पण त्या केमिकलने भरलेल्या जॅमपेक्षा या आई आणि आजीच्या हातच्या बनलेल्या गुळांब्याची चव काही औरच होती, नाही का? इथे मी 2 कैऱ्या छान किसून घेतल्या आहेत. त्यात 2 ते 3 तुकडे दालचिनीचे, 4-5 लवंगा टाकल्या आहेत. ह्या दोन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत. जितकी कैरी तितकाच गूळ मी घेतला आहे आणि आपण आधी हे सगळं मिश्रण खालीच एकजीव करून घेणार आहोत आणि मग गॅसवरती चढवणार आहोत. गुळाला पाक सुटायला लागला की ह्याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनटं हे छान शिजू द्यायचं आहे. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की छान मिश्रण एकजीव झालेलं आहे. कैरीही आपली शिजलेली आहे. आता आपण लो हीटवर ह्याला अजून काही वेळ असं शिजू देऊया. लक्षात घ्या की पाक जो आहे हा जास्त जाडही झाला नाही पाहिजे, कारण तो थंड झाल्यावर घट्ट होणारच आहे. अजून 5 मिनटं शिजवल्यावर तुमच्या लक्षात येईल की आता छान गाढ झालं आहे. या वेळेला आपण गॅस बंद करूया आणि ह्याला थंड होऊ देऊया. थंड झाल्यावर तुम्ही एअरटाईट काचेच्या बरणीत ह्याला स्टोअर करून ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. चला परत एकदा चपाती आणि गुळांबा खाऊन आठवणींच्या गावी जाऊया.